धर्मवीर झाल्यानंतर किती लोक आले असतील, मी नावं नाही घेऊ शकत. म्हणजे राजकारणातली की आमच्या याची अमुक अमुक बायोपिक आमची ती तमुक तमुक तूच केली पाहिजे. त्या दिघे साहेबांचं जसं झालं ना तसा मी नाही केली रे, नाही केली. आता जर कधी बायोपिक करावीशीच वाटली तर अजितदादाच, कारण त्या माणसाला मी जवळून ओळखत होतो, माझा संपर्क आला होता आणि आयुष्य पण तसं झालं घडलं होतं त्या माणसाचं. सकाळी 6:30 मंत्रालयात हजर राहणारा मंत्री होता रे. मंत्रालयाच्या पायऱ्या पण मिस करत असतील त्यांना, अजितदादांना मी सिरियसली म्हणतो. म्हणजे त्या मंत्रालयाच्या पायऱ्या पण म्हणत असतील की अरे सकाळी सकाळी येणारी काही पावलं मिस झाली, कुठे तो माणूस, असं वाटत असेल. तर सकाळी 6:30 मंत्रालयात हजर राहणारा एक मंत्री आपल्याकडं होता जो आपण गमावला, आणि अशा पद्धतीने तर तोच विषय आहे. म्हणजे कधी करणार नव्हतो, कारण दिघे साहेबांवर केल्यानंतर मी काय कुणावर करणार होतो. पण हे एक आयुष्य आहे, त्यामुळं एवढ्या ऑफर येऊन मी नाहीच म्हणत होतो लोकांना सिनेमाला. तर मंडळी, हे आहेत प्रवीण तरडे. प्रवीण तरडे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांच्याकडे बायोपिक बनवण्यासाठी खूप साऱ्या ऑफर्स आल्या. ज्यावेळेस मुळशी पॅटर्न किंवा धर्मवीर असे सुपरहिट सिनेमे प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केले आणि ते अफाट यशप्राप्ती त्या सिनेमांनी केली. त्यानंतर कित्येक नेते, कित्येक मंडळी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला बायोपिक बनवण्यासाठी ऑफर केली, परंतु मला ती करावीशी वाटली नाही. त्यानंतर मी कुठलीही बायोपिक केली नाही. मी आनंद दिघे साहेबांच्या आयुष्यावरती धर्मवीर ही बायोपिक केली आणि त्यानंतर माझ्याकडे खूप साऱ्या ऑफर्स आल्या की मी बायोपिक केलं पाहिजे, परंतु मी ते केलं नाही. कारण मला अशा व्यक्तीचं बायोपिक करायचं होतं की जो व्यक्ती खरा आहे, निस्वार्थ आहे, प्रेमळ आहे. आणि ती बायोपिक आता मी जर का कुठली करेल तर ती अजितदादा पवार यांच्या आयुष्यावरती बायोपिक करेल, असं यावेळेस प्रवीण तरडेजी म्हणतात. मंडळी, प्रवीण तरडे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून डिक्लेअर करून टाकला आहे की येणारा सिनेमा हा त्यांचा अजितदादा पवार यांच्या आयुष्याच्या घटनांवर आधारित असू शकतो. अजितदादा पवार यांच्या आयुष्यावरती बायोफिल्म ही प्रवीण तरडे हे निर्मित करू शकतात. तर याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद. व्हिडिओचे सौजन्य महाराष्ट्र टाइम्स यांचे.